वरवीच्या पिठातून विषबाधा झाल्यानं मानखटावमध्ये एकच खळबळ. भक्तांच्या ताटात विष कालवणाऱ्या दुकानदारावर कारवाईची मागणी. नवरात्रीच्या पवित्र काळात भक्तांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफिकीर दुकानदारामुळे विषबाधेच्या प्रकारानं खटाव आणि मान तालुक्यात अक्षरशः धुमाकूळच घातला. उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झालेले वरवीचं पीठ दूषित निघाल्यानं गावोगावी नागरिक विषबाधेच्या विळख्यात सापडले. उलटी, मळमळ, अंग थरथरणे, थकवा, चक्कर अशी गंभीर लक्षणं दिसत असून अनेकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागलाय. वडूज येथील अरिहंत ट्रेडर्स, वैभव ट्रेडर्स आणि साई बाजार या दुकानातून स्थानिकरित्या बनवले गेलेले हे पीठ खटाव आणि मान तालुक्यातील गावागावातील विविध दुकानांमध्ये पोहोचलं. नागरिकांनी ते खरेदी करून ते शिजवून खाल्लं आणि त्यांना लगेचच आजारपणाने घेरलं. वडूज येथील डॉक्टर काटकर यांच्या श्रीदत्त हॉस्पिटलमध्ये तब्बल 20 रुग्ण दाखल झाले. आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मांडवे तालुका खटाव इथं तब्बल 11 जण रुग्णालयात दाखल झाले. पळशी तालुका खटाव इथे 2 जणांना विषबाधा झाली. एकूण खटाव आणि मान तालुक्यातील दहिवडी, किरकसाल, नरवणे, मारडी, शिरवली, वाघमोडेवाडी, गोंदवले या ठिकाणच्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर याचा त्रास होतोय. या घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी झालेल्या प्रकाराबाबत लेखी स्वरूपात अन्न व औषध प्रशासनाला कळवलं. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही दुकानदारांना समजपत्र बजावले. तहसीलदार विकास अहिर आणि बाई माने यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घेतली. दरम्यान मांडवे गावात कातर खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक रुग्णांची काळजी घेत आहे. दूषित वरवीचं पीठ देऊन भाविकांची श्रद्धा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांना फक्त समजपत्र देऊन सोडणं उचित ठरणार नाही. नवरात्रात भक्तांच्या थाळीत विष कालवणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना धडा शिकवला पाहिजे, नाहीतर भविष्यात आणखी लोकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्रास काय झाला तुम्हाला? ते काही त्यांनी मेरातपासून थंड तापण 4 लिफ्टी अंगावर घातले तरी थंड राहील. काय खाल्लं होतं? वरवीची भाकरी. हा, कुठून आणलेली? वरवी कुठून आणलेली? इथं हॉस्पिटलला कधी आला? काल सकाळी आली 10 वाजता. संगीता शिवाजी पुरं रात्री मधून साईमालमधून पेट नेलं, गरमीचं पीठ नेलं. 9 वाजता जेवण केलं आणि 2 तासांनी मला चक्कर यायला लागली आणि उलट्या व्हायला लागल्या. तेव्हापासून तब्येत खराब झाली. आता थोडा आराम. 12:15 रात्री 12:15 गरमीच्या पिठाची भाकरी केलेली आणि शेंगदाण्याची आमटी केलेली. खाल्ल्यानंतर किती वेळाने त्रास सुरू झाला? 2 तासांनी. उलट्याने म्हणजे चक्कर यायला लागली, घाम यायला लागला. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.